मंडळी, सद्वस्तू जशी आहे तशी जर माणसाच्या अनुभवाला आली असती तर माणसास भ्रम झालाच नसता. पण माणसाचे मन अज्ञानमय असल्याने सद्वस्तू जशी आहे तशी ते अनुभवू शकत नाहीत. जे जसे नाही ते तसे माणसाच्या मनाला भासते, असते एक आणि दिसते भलतेच. आणि याचंच नाव जे आहे ते म्हणजे माया. मायामय विश्व इंद्रिय गोचर आहे, इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते. सद्वस्तू अथवा परब्रह्म अतींद्रिय आहे, इंद्रियाच्या अनुभवाच्या पलीकडे आहे. पण मायामय विश्व दिसत असले तरी ते नाशवंत आहे. सद्वस्तू दिसत नसली तरी ती अविनाशी आहे. माया कल्पना मात्र कशी आहे हे समजून देण्यासाठी या समासामध्ये श्री समर्थांनी एकामागून एक पुष्कळ दृष्टांत दिले आहेत. तर याचे निरूपण ऐकूया. श्रीराम. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 14वा, समास 10वा, माया निरूपण. मानवी जीवनामध्ये केवळ कल्पना वापरून आपण कसे वागतो याची चांगली समजूत पटण्यास श्री समर्थांनी येथे दिलेले दृष्टांत उपयोगी पडतील. माया दिसते खरी, परंतु ती नाश पावते. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म दिसत नाही खरे, परंतु ते कधीही नाश पावत नाही. माया मनाला सत्य वाटते, पण ती निरंतर किंवा सदैव खोटी असते. एक करंटा माणूस उताना पडून आकाशात पाहतो आहे. पडल्या पडल्या तो मनात नाना प्रकारच्या कल्पना करतो आहे, परंतु त्या कल्पनांपैकी एकही प्रत्यक्षात घडत नाही. माया ही अशीच असते. एका माणसाला स्वप्न पडते, त्यात त्याने बायको व पैसा यांचे मोठे वैभव पाहिले, नाना प्रकारचे विलास भोगले व हावभाव पाहिले. स्वप्नापुरते ते सगळं खरे वाटतात, पण तो सगळा भास असतो. माया ही अशीच असते. आकाशामध्ये नाना प्रकारची गंधर्व नगरे, निरनिराळे आकार दिसतात, त्यात अनेक रूपे व अनेक विकार दिसतात, पण तो नुसता देखावा असतो. माया ही अशीच असते. एखादा बहुरूपी असतो, तो श्रीमंताचे सोंग घेऊन ऐश्वर्याच्या गोष्टी बोलतो. तो बोलतो तेव्हा त्या खऱ्या वाटतात, पण त्या अनुभवाला काही येत नाहीत, त्या खोट्या असतात. माया ही अशीच असते. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात, लोक त्या सोने म्हणतात खरे, पण ती असतात आपट्याची पाने, त्याला काटे असतात. सगळीकडे हीच पद्धत आहे. माया ही अशीच असते. एखाद्या प्रेताचा मोठा उत्सव करणे, सती जाण्यास निघालेल्या बाईचे वैभव वाढविणे, स्मशानात जाऊन रडणे, तशी ही माया आहे. ठेवलेल्या बाईला लक्ष्मी म्हणतात. गर्भपात न व्हावा म्हणून मंत्राने भरलेली दोरी गर्भवतीच्या कमरेला बांधतात, त्या भारदोरीला लक्ष्मी म्हणतात. तिसरी नावाची लक्ष्मी होय, यापैकी खरी लक्ष्मी एकही नाही, अशी ही माया आहे. एखादी बालविधवा आहे आणि तिचे नाव मात्र जन्म सावित्री असते, किंवा आडनाव कुबेर आणि दारोदार भीक मागत हिंडतो आहे, अशी ही माया आहे. दशावतारांचा खेळ करणारा माणूस कृष्णाचे सोंग घेऊन द्रौपदीला खूप वस्त्रे पुरवितो, पण ते झाल्यावर लगेच लोकांपाशी एखादे जुने पाणी वस्त्र मागतो. बेताचे पाणी असलेली एखादी नदी असते, पण तिचे नाव असते पियुष्णा, म्हणजे अमृताची नदी. तशी ही माया आहे. एखादा बहुरूपी रामदेव राजाचे सोंग घेतो आणि गावकऱ्याच्या समोर महाराजांप्रमाणे उत्तम हावभाव करतो, आपले अभिनय कौशल्य दाखवितो, तशी ही माया आहे. घरातील देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा आहे, पण घरात खायला अन्न नाही. बाईचे नाव आहे सरस्वती, पण ती विद्या अभ्यास करीत नाही, नुसत्या गौऱ्या थापते, तशी ही माया. एखाद्या कुत्र्याचे नाव ठेवले वाघ्या, इंद्र नावाने मुलाला हाक मारली, एखाद्या कुरूप स्त्रीला सुंदरा म्हणून तिचे लाड केले, तशी ही माया. एखाद्या मूर्खाला सकल कलावंत म्हणावे, गाढवी ओरडू लागली की तिला कोकिळा म्हणावे, फुटक्या डोळ्यांच्या माणसाला डोळस किंवा सुंदर डोळ्याचा म्हणावे, तशी ही माया. एखाद्या मांगिनीचे नाव तुळशी, सांभाळणीचे नाव काशी किंवा अतिशुद्रिणीचे नाव भगीरथी असावे, तशी ही माया. आत्तापर्यंत सांगितलेले प्रकार जसे खरे नव्हे पण दिसतात, व्यवहारात चालतात, त्याचप्रमाणे हे दृश्य विश्व आपल्याला दिसते व व्यवहारात उपयोगी पडते, परंतु ते अंतिम सत्य नव्हे. सावली आणि अंधार एकत्र मिसळले तर काय होते याचा विचार करावा.
यात जे काही थोडे दिसते ते भास मात्र असते, तशी ही माया आहे. सावली आणि अंधार दोन्ही प्रकाशहीन असतात. त्यामध्ये प्रत्यक्ष वस्तू दिसत नाहीच. वस्तूच्या आकाराची सावली किंचित दिसते. त्यावरून वस्तूची कल्पना केली तर ती भास मात्रच असणार. त्याचप्रमाणे माया म्हणजे अंधार आणि दृश्य म्हणजे सदवस्तूंची सावली. मायामय मी छायारूप दृश्य पाहतो तेव्हा काहीतरी भासते यात शंका नाही, परंतु त्यावरून परमात्म स्वरूपाची कल्पना करता येणे शक्य नाही. अज्ञानाच्या अंधारात वावरणाऱ्या मीला छायारूप विश्व भासते. अज्ञानी अहंकाराला ज्ञानमय ब्रह्मस्वरूपाचे खरे ज्ञान होणे शक्य नाही. कळले असे वाटणे हा भ्रमच असतो. आपले कान, बोटे, सांधे, तळहात हे सूर्याच्या किरणात अगदी निखाऱ्यासारखे लाल लाल दिसतात. पण हा रम्य दिसणारा लालपणा खरा नसतो. तशी ही माया आहे. एखाद्याने छान भगवे वस्त्र घातलेले पाहिले तर त्याच्या अंगास आग लागली आहे असा मनास भास होतो. पण नीट निरीक्षण केल्यास ते तसे नाही हे पटते. तशी ही माया आहे. हातापायांची बोटे पाण्यात बुडवली तर आखूड, लांब, बारीक, विचित्र, वाकडी अशी दिसतात. पाण्यामुळे ती तशी दिसतात आणि माया तशीच आहे. भोवळ आलेल्या माणसास पृथ्वी फिरल्यासारखी वाटते. कावीळ झालेल्या माणसाला ती पिवळी दिसते. संनिपाताचा ताप आलेल्या माणसात ती काहीच्या बाहीच अनुभवाला येते. तशी ही माया आहे. एखाद्या पदार्थाचे मूळ स्वरूप एक असते, त्याच्यामध्ये काही बदल झाल्याने तो निराळा आहे असा उगीच भास होतो. म्हणजे वस्तू एक असून निराळीच काहीतरी दिसते. माया तशी आहे. विश्व ब्रह्मरूप असून दृश्यपणे दिसते आणि मायेमुळे हे असे घडते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.